शांतता सुव्यवस्था तुम्ही म्हणून करत आहे. हे शांतता सुव्यवस्था शिवसाहेब खराब करत आहे. इथलं वातावरण खराब शिवसाहेब करत आहे. ते पूर्ण महाराष्ट्र असं फिरून मारून सैनिकांनी गडबडवलं साहेब. तुम्हाला काही कळून जे तुम्हाला अपेक्षित आहे त्याच अनुषंगाने मी पण विषय हे तुम्ही डोक्यात घालून तुमच्या लक्षात सह्याद्री न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख. आज आपण नगर परिषद मध्ये होतो आणि सैनिक कॉलनी जे अतिक्रमण संदर्भातला जे अतिक्रम मोहीम राबवलेली आहे त्या संदर्भात सैनिक कॉलनीचे नागरिक आणि शिवसेना शिंदे गट आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते हे नगर परिषद मध्ये आलेले होते. नेमक्या काय त्यांनी बाजू मांडलेल्या ते आपण जाणून घेऊ. आपल्या सोबत आहेत वंचित जिल्हा प्रमुख. दादा, काय एकंदरीत काय बाजू मांडलेल्या आहेत? काय झालं, आम्ही 2 तासापासून नगरपालिकेमध्ये आहो, परंतु सन्माननीय मुख्य अधिकारी साहेब आम्हाला उडवाउडीची उत्तर देत होते. परंतु आम्ही जसं त्यांच्या लक्षात आणून दिलं की सैनिकांच्या घर तुटत आहेत, त्यामुळे तुम्ही योग्य तो निर्णय घ्या म्हणून सकारात्मक निर्णय म्हणून माननीय मुख्य अधिकारी साहेब यांनी अतिक्रम धारक व माजी सैनिक यांच्या घराचे नुकसान होणार नाही अशी लेखी ग्वाही दिलेली आहे. हे तुम्ही सर्व मीडियावाले पाहून घ्या. त्यांनी लेखी ग्वाही दिलेली आहे म्हणून ते आता यापुढे कोणत्याच सैनिकांचे नुकसान करणार नाहीत याची आता हे खात्री आपल्याला, तुम्ही सर्व त्याचे साक्षीदार आहेत. इथे जमलेले सर्व लोक साक्षीदार आहेत. त्यांनी लेखी लिहून दिल्यामुळं ते आता आम्ही नुकसान करणार नाही असे ते म्हणत आहेत. नक्कीच दादा, मध्यंतरी मागं सुद्धा तुम्ही नगर परिषद मध्ये आले होते आणि एक आश्वासन शिवसाहेबांनी दिलं होतं आणि त्यानंतरही सुद्धा अतिक्रमणाची कारवाई सुरूच राहिली होती. पुन्हा अशी दशा होऊ शकते काय सांगा? नाही, तो मागचा जो विषय रस्त्यावरचा होता, रस्त्यावर खरोखर अतिक्रमण झालेलं होतं आणि प्रशासकीय बाब होती ती, त्यामुळे त्यांनी 1 दिवसाची आपल्याला लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी 1 दिवसाची आपल्याला सूट दिली होती. बरेचसे लोकांना सूट दिल्यावर ज्या नालीच्या वरच्या याच्यावर त्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा अवलंबून दिली त्याच्या पुढं आले होते म्हणून ते त्यांनी उचललं. पण ही जी बाब आहे ही माजी सैनिकांचा विषय आहे. माजी सैनिकांना म्हणजे जे घर पाडणं चालू होतं त्याच्या अनुषंगाने आम्ही आज आंदोलन करायचं ठरवलं होतं. पण आम्ही आंदोलनाला सुरुवात करायच्या अगोदरच साहेबांनी जो निर्णय दिला त्या निर्णयाचा आम्ही सर्व दर्यापूरच्या वतीनं आणि सर्व जे पक्ष आहे त्यांच्या वतीनं साहेबांचे आभार मानतो की सैनिकांचं घर पाडणं त्यांनी थांबवलं. मी एवढंच बोलणार आहे, जास्त काय आता पत्रकारांना त्या सैनिकांचं घर. आपल्यासोबत माजी सैनिक आहेत, काय सांगू शकता का? मी कॅप्टन कमलेश्वर दाभाडे, अध्यक्ष सैनिक एल्गार एकता मंच. दर्यापूर सैनिक वसाहतीवर जो नगर परिषद दर्यापूर मार्फत जो हा एक अमानुष प्रकारचा अत्याचार करण्यात आलेला आहे आणि याच्या माध्यमातून आजही सैनिकांचे बरेच घरं पडलेले आहे. यावरती महाराष्ट्रातला एक संपूर्ण सैनिक वर्ग हा अगदी चौकसपणे नजर ठेवून आहे आणि जर का हे प्रकरण आज इथे थांबलं नसतं तर उद्या महाराष्ट्रातला पूर्ण माजी सैनिक वर्ग इथे दर्यापूरमध्ये तळ ठोकून बसला असता. हे आमची पूर्ण नियोजनबद्ध कारवाई होती. परंतु आज अधिकाऱ्यांनी जो निर्णय दिला की सैनिकांच्या घराला कोणत्याही प्रकारचा धक्का लागण्यात येणार नाही, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि भविष्यातही सैनिक हा देशसेवेकरता जो आपलं प्राणाचं बलिदान देतो, आपल्या परिवाराचा त्याग करतो, त्याचा तरी कमीत कमी कोणत्याही अशा प्रशासकीय यंत्रणेने विचार करायला पाहिजे आणि त्याच्या घरावर एक हात टाकण्याच्या अगोदर खूप विचार करायला पाहिजे की नाही आपण कोणाच्या घरावर हात टाकत आहे. सामान्य माणूस नाही आहे, यानं देशाचं रक्षण केलेलं आहे. हा देशावर -60 डिग्री मध्ये नोकरी करतो, +50 डिग्रीमध्ये नोकरी करतो. तर अशा माणसाच्या याच्यावर जर आपण घर तोडत आहे, विधवा नारी, वीर नारी त्यांच्या घर या गव्हर्नमेंटने तोडलेले आहेत, नगर परिषदने तोडले. मी त्यांचा धिक्कार करतो इथे. आणि भविष्यात जर का यांनी अशा प्रकारचं पाऊल उचललं तर भारतातील पूर्ण माजी सैनिक संघटना इथे येऊन दर्यापुरात जागा राहणार नाही, हे मी तुम्हाला निष्कासून सांगतो. जय हिंद, जय भारत. जसा उन्हाचा पारा तापत आहे तसं अतिक्रमणाच्या कारवाईची झळ सुद्धा नागरिकांना सोचत आहे. सैनिक कॉलनीमध्ये नुकताच अतिक्रमणाची कारवाई झालेली आहे आणि त्यामध्ये अनेक सैनिकांचे घरं आणि वॉल कंपाऊंड पाडल्या गेले. आपल्यासोबत आहेत काका, काय सांगू शकता? सैनिकांच्या घराचं नुकसान करणं म्हणजे जे लोक
देशहितासाठी देश संरक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावतात अशांच्या महिला पोरांना उघड्यावर आणण्याचं काम या देशातलं सरकार करते ही बाब अतिशय निंदनीय आहे. मुळातच कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कोणत्याही प्रकारच्या पुनर्वसनाची व्यवस्था न करता कोणत्याही प्रकारची मोजणी न करता घर तोडणे हे पूर्णपणे कायदेशीर आहे आणि बेकायदेशीर आहे आणि बेकायदेशीर असतानाही या ठिकाणचं प्रशासन ऐकायला तयार नव्हतं. परंतु त्यांच्या ह्या सगळ्या बाबी वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि शिवसेना यांनी लक्षात आणून दिल्यानंतर अशी मुबलक प्रमाणात मोठ्या प्रमाणात सविस्तर चर्चा केल्यानंतर शिवोनी रायटिंगमध्ये दिलं आहे की सैनिक कॉलनी दर्यापूर येथील अतिक्रमणधारक व माजी सैनिक यांच्या घराचे नुकसान होणार नाही यांची पूर्ण खबरदारी घेण्यात येईल. म्हणजे आता सैनिकांच्या घराला त्यांना हात लावता येत नाही असा स्पष्ट त्याचा अर्थ आहे आणि त्यामुळे ही समाधानाची गोष्ट आहे. जे लढतात त्यांच्यासाठी आम्ही लढलो एवढंच आहे फक्त. काय सांगू शकता? ज्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी देशासाठी रक्त सांडवले त्या सैनिकांचे घर तोडणे म्हणजे एकदम त्यांच्यावर अन्याय आहे. त्यांनी देशाचे रक्षण केलेलं आहे. हे जो शासनाने जो त्यांच्यावर अन्याय केला आहे घर पाडून, परंतु वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, भारतीय बौद्ध महासभा यांनी जे आंदोलन केलेलं आहे आणि त्या साहेबांनी शिवसाहेबांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांचे मी स्वागत करतो. जय हिंद, जय भारत.